पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीनं पुन्हा एकदा तोंड वर काढलंय। एकीकडे पालकमंत्री असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्यानं गुन्हेगारी ठेचून काढू असं म्हणतायत, तर दुसरीकडे पुणे शहरामध्ये गुन्हेगारी काही कमी होताना दिसत नाहीये। असं असताना नेत्यांच्या सुरक्षेसाठी देण्यात आलेली पोलिसांची संख्या मात्र मोठी आहे। त्यामुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेचं काय असा सवाल आता उपस्थित केला जातोय। याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट आहे, आपण पाहूयात। नेत्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस भरमसाठ, सामान्य माणसांना सुरक्षा कधी मिळणार? काही घडलं तर पोलीस कमी पडणार? विद्येचं माहेरघर, सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या पुण्याला आता गुन्हेगारीचं ग्रहण लागलंय। सातत्यानं होणारे गुन्हे हे पोलिसांचीच डोकेदुखी ठरताय। गेल्या 2 ते 3 दिवसांमध्ये पुणे शहरात दहशत माजवण्याचे प्रकार वाढलेत, तर एकीकडे पुण्यातील राजकीय नेत्यांना मोठी पोलीस सुरक्षा पुरवली जात असताना सामान्य पुणेकरांवर मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होतोय। पाहुयात पुण्यात कोणत्या नेत्यांना किती सुरक्षा पुरवली जाते। अजित पवारांना Z+ दर्जाची सुरक्षा पुरवली जाते। चंद्रकांत पाटील यांना Z दर्जाची, माधुरी मिसाळ यांना Y+ दर्जाची, दत्तात्रय भरणे यांना Y+ दर्जाची, सुनेत्रा पवार यांना Y+, जय पवार यांना Y आणि पार्थ पवार यांनाही Y दर्जाची, मुरलीधर मोहोळ यांना Y+ दर्जाची, रुपाली चाकणकरांना Y दर्जाची, शरद पवारांना Z+ दर्जाची सुरक्षा पुरवली जाते, तर सुप्रिया सुळे यांना Y+ दर्जाची सुरक्षा पुरवली जाते। याशिवाय पुण्यातील 24 सिव्हिलियन्स व्यक्तींना 1 किंवा 2 पोलिसांचं संरक्षण देण्यात आलंय। एकीकडे नेत्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची एवढी मोठी तजवीज केलेली असताना सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होतंय का असा सवाल विचारला जातोय। पुण्यात गुन्हेगारी वाढली याची काही उदाहरणं आपण पाहूयात। 15 एप्रिलला कोंडवा येथे कोयत्यानं गाड्यांची तोडफोड करण्यात आली। 12 एप्रिलला उत्तम नगरमध्ये कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला। 16 एप्रिलला वैदवाडी येथे 10 ते 12 गाड्यांची तोडफोड करण्यात आली। 15 एप्रिलला खडकी येथे 10 लाखांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले। 15 एप्रिललाच धायरीत खेळण्यातली बंदूक दाखवत दरोडा टाकण्यात आला। पुण्यात गेल्या काही दिवसांमध्ये गुन्ह्यांचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे आणि दहशतीखाली जगते आहे। तर दुसरीकडे नेत्यांच्या सुरक्षेसाठी मात्र मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले, त्यामुळे काही घटना घडलीच तर सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी पोलीस कमी पडणार का असा सवाल उपस्थित केला जातोय। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।